आपण आता आहोत नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर। या ठिकाणी 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत रणजी सामने रंगणार आहेत आणि या रणजी सामन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काही आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील या सामन्यांमध्ये सहभागी होणार आहेत। नेमका या सामन्यांची तयारी कशी सुरू आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शाह। शाह सर, काय सांगाल, हा कितवा सामना या नाशिकच्या मैदानावर होतोय? आपण बघितलं असेल तर नाशिकचा हा 12वा रणजी सामना आहे। म्हणजे 2005 साली 23 वर्षाच्या कालांतरानंतर आपण नाशिकला रणजी सामने सुरुवात झाली आणि हा 12वा रणजी सामना महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान नाशिकला खेळवला जाणार आहे। या सामन्याची तयारी कशा पद्धतीने आता सुरू आहे? काय काय व्यवस्था या ठिकाणी उभारल्या जातात? तयारी तर आता तुम्ही बघितलं 11 सामन्यांचा अनुभव नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आहे। हे सेंटर BCCI मध्ये अतिशय उत्तम सेंटर म्हणून आपल्याला एक मान्यता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये आहे। त्यामुळेच नेहमी आपल्याला रणजी सामने नाशिकला आयोजन करायला मिळतात। तर आयोजनाच्या बाबतीत आणि आपण जर बघितलं असेल तयारीच्या बाबतीत तर दरवर्षी काही ना काही अपग्रेडेशन करावं लागतं। तर ग्राउंडच्या बाबतीत बघितलं असेल मागच्या वेळेस जो महाराष्ट्र आणि बडोद्याचा सामना या ठिकाणी झाला होता त्यावेळेला काही लोक या फेन्सच्या वरतून मैदानामध्ये येत होते। तर त्याच्यासाठी आता यावर्षी आपण एक सिक्युरिटीसाठी एक नवीन फेन्सिंग त्याच्यावरती आपण केलेलं आहे। लोकांचा उत्साह असतो, लोक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये रणजी सामने पाहायला येतात, ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे। फक्त त्या सिक्युरिटीच्या हिशोबाने एखादं सेंटरच्या बाबतीत आपलं काही घडू नये त्या दृष्टिकोनातून काही सुविधा या ठिकाणी आपण केलेल्या आहे। या ठिकाणी किती प्रेक्षक बसू शकतील, अशी किती क्षमता असेल? नाशिककर या ठिकाणी कसा आनंद या ठिकाणी घेऊ शकतील? या ठिकाणी असं आपण बघितलं तर 8 ते 10 हजार प्रेक्षक एका वेळेला या सामना बघू शकतात। तर त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं असेल तर एक डोम लॉनचा एक हा केलेला आहे। जनरली भारताच्या बाहेर आपण जर बघितलं साऊथ आफ्रिका आणि त्या ठिकाणीचे जे स्टेडियम आहेत तिथे सिमेंटचे स्टेडियम नसतात, स्टेप नसतात, तर तिथे लॉन केलेली असते आणि लोक ते लॉनवर बसून सामन्याचा आनंद घेत असतात। तर त्या दृष्टिकोनातून त्याची सावलीसाठीचा जो मंडप आहे तो आपण केलेला आहे आणि मागच्या वर्षी बऱ्याच लोकांनी या डोमवर बसून या सामन्याचा आनंद घेतलेला आहे। या सामन्यामध्ये कोणते खेळाडू सहभागी होतील? IPL मधील काही खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत का? 100% आपण जर बघितलं तर पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड हे 2 महाराष्ट्राच्या संघाकडनं जे भारतीय संघातले खेळाडू आपले या ठिकाणी आहे। उनाटकर हा सौराष्ट्रचा कर्णधार आहे आणि IPLचे जवळजवळ माझ्या हिशोबाने 5 ते 6 खेळाडू सौराष्ट्र संघामध्ये आहे आणि 8 ते 9 खेळाडू हे महाराष्ट्राच्या संघात आहे। तर एकंदर IPL आणि इंटरनॅशनल असे दोन्ही संघांकडे तुल्यबळ खेळाडू या ठिकाणी या सामन्यासाठी आहे। आणि विशेष आकर्षण म्हणजे आपला नाशिकचा रामकृष्ण घोष, जो आपण मागच्या वर्षीच्या रणजी ट्रॉफीमध्ये आपण बघितलं का तर 99 रन करून आणि अनेक बळी या ठिकाणी त्यांनी घेतले होते। तो एक फॉर्मात आहे, तो मागच्या वर्षी चेन्नई सुपर किंगकडनं IPL मध्ये होता। त्याच्याही खेळ पाहण्याची पुन्हा संधी नाशिककरांना या मैदानावर मिळेल। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने नेहमीच या मैदानाच्या बाबतीमध्ये नेहमीच अग्रभागी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या आहेत। BCCI कडून रणजी सामन्यांसंदर्भात काही नॉर्म्स असतात का की जे या ठिकाणी आपण काही विशिष्ट नॉर्म्सच्या द्वारे हे पिच तयार केले गेले? डेफिनेटली ज्या वेळेला सर्वात पहिले काय असतं की रणजी सामना हा कुठे खेळवला जातो तर हा स्टेट असोसिएशनच्या अखत्यारीत असतो, परंतु त्याची जी मान्यता असते तर ती सेंटरची जी मान्यता असते ती BCCI कडनं घ्यावी लागते। तर 2005 साली याच्यात परत परिश्रमानंतर आणि बऱ्याच म्हणजे माननीय पवार साहेब ज्या वेळेला अध्यक्ष झाले आणि तिसऱ्याच दिवशी नाशिकला त्यांचा आपण जाहीर सत्कार नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी नाशिकला रणजी ट्रॉफी सेंटरची मान्यता मिळाली आणि म्हणूनच 2005 पासून आतापर्यंत रणजी सामने नाशिकला होत आहे। अच्छा, म्हणजे यासाठी विशेष अशी मान्यता BCCI मार्फत आपल्याला घ्यावी? 100% मान्यता घ्यावी लागते, कारण का प्रॉपर ड्रेसिंग रूम आवश्यक असतात, खेळाडूंच्या सुविधा असतात, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे, तुमची मॅनेजमेंटची कॅपॅसिटी काय आहे, त्याचबरोबर पिच आणि ग्राउंडची जी मेंटेनन्स आहे। कारण का आता बघितलं तुम्हाला लश ग्रीन ग्राउंड हे आपल्याला मॅच जरी वर्षातून आपण एक घेत असतो 365 दिवस हे मेंटेन करावं लागतं आणि या दृष्टिकोनातून 2 फायदे होतात की रणजी ट्रॉफी सेंटरच्या मुळे हेच इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या खेळाडूंना सुद्धा वर्षभर अवेलेबल होतं। ते पिच पण त्याच नॉर्म्सनुसार आपण पिच
100% त्या नॉर्म्सनी होतं. आणि मॅच टू मॅचला सुद्धा जर बघितलं तर पिच क्युरेटर जे असतात हे न्यूट्रल असतात. म्हणजे आज महाराष्ट्र सौराष्ट्राची मॅच आहे तर तामिळनाडूवरनं क्युरेटर येतात तामिळनाडूचे, का ते कुठली कोणी त्या पिचमध्ये त्यांना फेवरेबल काही करू नये. तर बीसीसीआयनी फेअर आणि ह्या गेमसाठी न्यूट्रल क्युरेटरची अपॉइंटमेंट केलेली असते. तर 26 तारखेला ते येतात, ते पिच बघतात, ते पिच बनवतात, ते पिच चूज करतात कुठल्या पिचवर खेळायचं, आणि त्याच्यानंतर हा रणजी सामना सुरू होतो. पण नाशिककरांना या सामन्यासाठी काही तिकीट असेल किंवा मोफत या ठिकाणी उपलब्ध असेल, आनंद घेता येईल रणजी सामन्याचा, अशी काही व्यवस्था आहे? गेल्या अनेक वर्षापासून आपण बघितलं असेल का नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन, कारण का काय तर संपूर्ण नाशिककरांच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची गोष्ट आहे आणि ही विनामूल्य असली पाहिजे असं असोसिएशनला वाटतं. म्हणून कुठल्याही प्रकारचं तिकीट किंवा प्रवेशिका या ठिकाणी नाही. सगळे तरुण जे खेळाडू आहेत आमचे, त्या खेळाडूंनी, त्यांच्या पालकांनी आणि नाशिककरांनी, क्रिकेट प्रेमींनी ह्या सामन्याचा 4 दिवस आनंद घ्यावा. सर, आपण नेहमी प्रयत्न करत असतात की इथे मॅचेस व्हाव्यात, नाशिककरांना क्रिकेटचा आनंद घेता यावा. जसं तुम्ही म्हणालात की 12 सामने आतापर्यंत या ठिकाणी झाले, म्हणजे 2005 पासून. कोणते खेळाडू या मैदानावर आतापर्यंत त्यांचा खेळ नाशिककरांना अनुभवता आला आणि तुमच्याही स्मरणात राहील असे काही प्रसंग असतील या ठिकाणी? अनेक प्रसंग मला सांगता येतील. आपण जर बघितलं तर ह्या मैदानावर सुरुवातीला पहिल्यांदा 2005 साली पहिला सामना तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा झाला होता. तर मुनाफ पटेल हा आपल्याकडनं होता. तामिळनाडूकडनं अनेक दिग्गज, बालाजी वगैरे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यावेळेला होते. त्याच्यानंतर मुंबईचा सामना झाला, त्यावेळेस रोहित शर्मा, त्याच्यानंतर निलेश कुलकर्णी, असे अनेक इंटरनॅशनल प्लेयर्स मुंबईच्याकडनं खेळले. एम विजयची तर सुरुवात, एम विजयनी इकडे 200 रन केले. त्याच दिवशी संध्याकाळी त्याला कॉल आला, दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरची टेस्टला त्याचा डेब्यू झाला. तर अभिनव मुकुंद झाला, अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू इकडे येऊन खेळून गेले. आणि त्याच्यामुळेच जर आपण बघितलं असेल तर गेल्या 10-15 वर्षामध्ये नाशिकचे जे खेळाडू वरच्या लेवलला खेळायला लागले, त्याचं मुख्य कारण आहे का रणजी ट्रॉफी आयोजित करण्यामागे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा उद्देश तोच आहे की जेव्हा मोठे खेळाडू आपले, जेव्हा उदयोन्मुख खेळाडू बघतील तेव्हाच त्यांच्यासारखे होतील. आणि म्हणूनच त्याचा रिझल्ट पण असोसिएशनला चांगला मिळतोय आणि नाशिककरांना सुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडू बघण्याची संधी या माध्यमातून मिळते. निश्चितपणे आपण बघितलं की नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत विनोद शाह, त्यांनी आपल्याला सांगितलं की रणजी सामन्याच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये जी काही तयारी सुरू आहे आणि कोण खेळाडू या सामन्यामध्ये सहभागी होणार आहेत त्या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती दिली. आणि निश्चितपणे 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान नाशिककरांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर.